नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पावसाळ्यापूर्वी अलमट्टीची उंची वाढवण्याच्या हालचाली. यंदाच्या पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी कर्नाटक सरकारने केंद्र पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. कर्नाटकला तशी परवानगी मिळाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील महापुराचा विळखा आणखीन तीव्र होण्याचा मोठा धोका आहे. न्यायाधीश ब्रिजेश कुमार यांच्या लवादाने कृष्णा खोऱ्यातील पाणी वाटपाला अंतिम स्वरूप 29 नोव्हेंबर 2013 रोजी दिले. हा अंतिम निकाल देताना लवादाने कर्नाटकची जादा पाण्याची मागणी आणि आवश्यकता विचारात घेऊन अलमट्टी धरणाची उंची 519.6 मीटरवरून 524.25 मीटरपर्यंत वाढवायला परवानगी दिली. मात्र लवादाचा हा अंतिम निर्णय केंद्र शासनाने अद्याप मान्य केलेला नाही. तसेच याबाबतचा अंतिम अध्यादेशही अद्याप काढलेला नाही. केंद्र शासनाने हा अध्यादेश काढावा यासाठी गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक सरकारने केंद्रीय पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. कोणत्याही परिस्थितीत यंदाच्या पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्णत्वाला नेण्याचा कर्नाटकचा इरादा आहे. 2 वर्षापासून प्रयत्न. गेल्या 2 वर्षापासून कर्नाटकने अलमट्टी धरणाची उंची वाढवायची गडबड सुरू केली आहे. ही उंची वाढल्यानंतर अलमट्टी धरणाची क्षमता 123 टीएमसी वरून 200 ते 223 टीएमसी पर्यंत वाढणार आहे. त्याचप्रमाणे या जादा पाणीसाठ्यामुळे कर्नाटकातील जवळपास 6 लाख हेक्टर क्षेत्र नव्याने सिंचनाखाली येण्याचा कर्नाटकचा दावा आहे. त्यामुळे कर्नाटकने कुठल्या राज्याचा विरोध, सर्वोच्च न्यायालयातील दावे किंवा केंद्र शासनाचा अंतिम निर्णय यापैकी कशाचीही दखल न घेता या धरणाची उंची वाढवण्याचा घाट घातला जात आहे. उंचीवाढीसाठी लागणाऱ्या साहित्याची धरण क्षेत्रात जमवाजमव सुरू असल्याचं दिसत आहे. प्रत्यक्ष कार्यवाही सुरू. अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीसाठी कर्नाटकने 75,000 कोटी रुपयांची तरतूद करून प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात केली आहे. कर्नाटकने गेल्या काही दिवसांपासून अलमट्टीच्या उंचीवाढीसाठी लागणाऱ्या जवळपास 1,34,000 एकर अतिरिक्त जमिनीचे अधिग्रहण करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. हे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. अधिगृहीत करण्यात येणाऱ्या जमिनीला एकरी 30 ते 40 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचं कामही हाती घेण्यात आले. काही स्थानिक शेतकऱ्यांनी जमिनी द्यायला विरोध केला, पण बळाच्या जोरावर त्या ताब्यात घेण्याची कर्नाटकने सिद्धता केल्याची माहिती आहे. विरोधाची कारणे. आंध्र प्रदेशचा दावा आहे की अलमट्टी धरणाची उंची वाढली तर कर्नाटक जादा पाणी अडवेल आणि त्यामुळे आंध्र प्रदेशाच्या वाट्याला पाणी कमी येईल. तेलंगणाचे असे म्हणणे आहे की हे पाणी वाटप कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या 3 राज्यांमध्येच झाले आहे, कारण त्यावेळी स्वतंत्र तेलंगणा राज्याची निर्मिती झाली नव्हती. त्यामुळे आता कृष्णा खोऱ्यातील पाण्याचे नव्याने वाटप व्हावं व त्यामध्ये तेलंगणाला योग्य वाटा मिळावा. अलमट्टीच्या उंचीला महाराष्ट्राचा विरोध आहे, त्यामुळे हा प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या कक्षेत विचाराधीन अवस्थेत आहे. तरी देखील कर्नाटकने या प्रकरणी केंद्रीय जलमंत्रालयाने तातडीने अंतिम आदेश काढावा यासाठी दिल्ली दरबारी आट्टापिट्टा सुरू केलेला दिसतोय. महापुराचा धोका कित्येक पटीने वाढणार. अलमट्टी धरणाच्या बॅकवॉटरमुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात प्रलयकारी महापूर येतो, हे आजपर्यंत 5 वेळा स्पष्ट झालं आहे. विविध अभ्यास गटांनीही त्यावर शिक्कामोर्तब केलेले आहे. असे असताना पुन्हा या धरणाची उंची वाढल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापुराचा धोका कित्येक पटीने वाढणार आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.